जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भिलवडीत बेकायदेशीर सावकारीचा पर्दाफाश, परवान्याविना वसुली, दमदाटी प्रकरणात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे बेकायदेशीर सावकारी प्रकरण उघडकीस आलं असून परवान्याविना मोठ्या प्रमाणात व्याजानं पैसे देऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. तक्रारदार अमोल जंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार दौलत पाटील राहणार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली व धनंजय चोथे राहणार अंकलखोप तालुका पलूस जिल्हा सांगली यांनी कोणताही सावकारी परवाना नसताना 5 ते 10% व्याजाने तब्बल 21 लाखांहून अधिक रक्कम दिली होती. तक्रारदारांना आतापर्यंत सुमारे 37 लाखपेक्षा अधिक रक्कम ऑनलाईन व रोख परत करूनही मुद्दल बाकी असल्याचं सांगत संबंधित सावकारांनी दमदाटी, मानसिक त्रास व मालमत्ता हस्तांतरणासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 व भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे हे करत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अशा बेकायदेशीर सावकारी विरोधात प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.